नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलवर। येथे तुम्हाला दररोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर सराव करता येईल। तर चला सुरू करूया। आज आपण 14 जानेवारी या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजचा पहिला प्रश्न असा आहे की जानेवारी 2026 मध्ये भारताच्या कोणत्या शेजारील देशाने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्याची घोषणा केली? यासाठी खालील पर्याय आहेत: ए श्रीलंका, बी नेपाळ, सी बांगलादेश, डी भूतान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी बांगलादेश। काही मुद्दे लक्षात ठेवा। नवीन बदल: बांगलादेशने आपल्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी हे धोरण आणले असून 2026 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। कौशल्य विकास या धोरणात घोकंपट्टीपेक्षा प्रात्यक्षिक शिक्षण, प्रॅक्टिकल लर्निंग आणि कौशल्य विकासावर अधिक भर देण्यात आला आहे। नवा आकृतिबंध इयत्ता 9वी पासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केवळ परीक्षेवरून न ठरवता त्यांच्या वर्षभरातील कामगिरीवर आधारित असेल। डिजिटल साक्षरता: 21व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञान आणि डिजिटल शिक्षणाचा समावेश प्राथमिक स्तरापासूनच करण्यात आला आहे। आता पुढील दुसरा प्रश्न बघूया। ब्रिक्स संघटनेचे 2026 चे शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए रशिया, बी ब्राझील, सी भारत, डी दक्षिण आफ्रिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी भारत। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। यजमानपद: 2026 सालच्या 18व्या ब्रिक्स शिखर संमेलनाचे अध्यक्षपद भारताकडे आहे। रोटेशन पद्धत: ब्रिक्स देशांच्या नावातील अक्षरांच्या क्रमानुसार ब्रिक्स हे यजमानपद दरवर्षी बदलत असते। विस्तारित गट: या संमेलनात मूळ 5 देशांसह इजिप्त, इथिओपिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या नवीन सदस्य देशांचाही सहभाग असेल। प्रमुख विषय: या वर्षीच्या संमेलनात डिजिटल अर्थव्यवस्था, दहशतवाद विरोधी लढाई आणि जागतिक व्यापार या विषयांवर मुख्य भर दिला जाणार आहे। भारताचे स्थान: याआधी भारताने 2012, 2016 आणि 2021 मध्ये ब्रिक्स संमेलनाचे यशस्वी आयोजन केले आहे। आता पुढील तिसरा प्रश्न बघूया। भारतीय लष्कराने कोणत्या स्वदेशी मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर सिस्टमसाठी नुकताच करार केला आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए पिनाका-2, बी सूर्यास्त्र, सी वज्र, डी आकाश NG। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी सूर्यास्त्र। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। स्वदेशी बनावट सूर्यास्त्र ही पूर्णपणे भारतात विकसित केलेली अत्याधुनिक मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर प्रणाली आहे। आत्मनिर्भर भारत संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने या प्रणालीसाठी नुकताच मोठा करार केला आहे। प्रगत तंत्रज्ञान हे लॉन्चर एकाच वेळी अनेक रॉकेट डागण्यास सक्षम असून अत्यंत अचूकपणे लक्ष्याचा वेध घेते। युद्धभूमीवरील वापर: दुर्गम आणि डोंगराळ भागातही ही यंत्रणा सहजपणे तैनात करता येते, ज्यामुळे लष्कराची मारक क्षमता वाढणार आहे। आता पुढील चौथा प्रश्न बघूया। जानेवारी 2026 मध्ये भारताचा 75वा राजनैतिक संबंधांचा वर्धापन दिन कोणत्या देशासोबत साजरा केला जात आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए रशिया, बी फ्रान्स, सी जर्मनी, डी जपान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी जर्मनी। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। ऐतिहासिक टप्पा: भारत आणि जर्मनी यांच्यातील अधिकृत राजनैतिक संबंधांना 2026 मध्ये 75 वर्षे पूर्ण झाली आहेत। चान्सलरची भेट: या निमित्ताने जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्स यांनी जानेवारी 2026 मध्ये भारताला अधिकृत भेट दिली। अहमदाबाद परिषद: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चान्सलर मर्स यांची महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा अहमदाबाद येथे पार पडली। करार: या भेटीदरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि ग्रीन एनर्जी या क्षेत्रांत सुमारे 19 महत्त्वाचे सामंजस्य करार मोयूज करण्यात आले। व्हिसा सवलत: या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जर्मनीने भारतीय पासपोर्ट धारकांसाठी व्हिसामुक्त एअरपोर्ट ट्रान्झिट सुविधेची घोषणा केली आहे। आता पुढील पाचवा प्रश्न बघूया। त्रिपुरा ग्रामीण बँकेने नुकतेच नाबार्डच्या मदतीने सुरू केलेल्या पहिल्या सौर ऊर्जा संचलित ATM व्हॅनचे नाव काय आहे? यासाठी खालील पर्याय आहेत: ए सौर शक्ती, बी TGB ऑन व्हील्स, सी डिजिटल त्रिपुरा, डी ग्रामीण सेवा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी TGB ऑन व्हील्स। काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा। पहिली सेवा ही त्रिपुरा राज्यातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी मोबाईल ATM व्हॅन आहे। सहकार्य: ही व्हॅन नाबार्डच्या आर्थिक सहाय्याने त्रिपुरा ग्रामीण बँकेने सुरू केली आहे। उद्देश: दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दारात बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे। वैशिष्ट्य: ही व्हॅन पर्यावरणपूरक असून याद्वारे आर्थिक साक्षरतेचा प्रसार देखील केला जाणार आहे। आता पुढील 6वा प्रश्न बघूया। अटलांटिक महासागरात केपटाऊन जवळ जानेवारी 2026 मध्ये कोणत्या देशांनी संयुक्त नौदल सराव ब्रिक्स ड्रिल आयोजित केला? यासाठी खालील पर्याय आहेत: ए भारत, रशिया आणि चीन, बी चीन, रशिया, इराण आणि दक्षिण आफ्रिका, सी भारत, अमेरिका आणि जपान, डी
भारत आणि फ्रान्स. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, चीन, रशिया, इराण आणि दक्षिण आफ्रिका. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. सहभागी देश या संयुक्त नौदल सरावात चीन, रशिया, इराण आणि यजमान दक्षिण आफ्रिका या देशांच्या नौदलांनी सहभाग घेतला. ठिकाण: हा सराव दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनजवळ अटलांटिक महासागराच्या क्षेत्रात पार पडला. उद्देश: सदस्य देशांमधील सागरी सुरक्षा सहकार्य वाढवणे आणि परस्पर लष्करी समन्वय सुधारणे हा या सरावाचा मुख्य हेतू आहे. महत्त्व: ब्रिक्स समुदायातील काही महत्त्वाच्या देशांनी एकत्र येऊन केलेला हा एक मोठा शक्ती प्रदर्शनाचा भाग मानला जातो. आता पुढील 7वा प्रश्न बघूया. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने IOA नॅशनल ऑलिम्पिक अकादमी NOAचे पुनरुज्जीवन कोठे केले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. पुणे, बी. नवी दिल्ली, सी. अहमदाबाद, डी. बेंगळुरू. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, अहमदाबाद. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. ठिकाण: भारतीय ऑलिम्पिक संघटनेने IOA गुजरातच्या अहमदाबाद येथे नॅशनल ऑलिम्पिक अकादमीचे पुनरुज्जीवन केले आहे. उद्देश: खेळाडूंना ऑलिम्पिक दर्जाचे प्रशिक्षण देणे आणि देशात ऑलिम्पिक चळवळ अधिक मजबूत करणे. 2036 ऑलिम्पिक भारत 2036च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी उत्सुक असून त्यादृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. प्रशिक्षण: या अकादमीद्वारे प्रशिक्षक आणि खेळाडूंसाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. आता पुढील 8वा प्रश्न बघूया. पॅसेज एक्सरसाइज PASSEX हा युद्धसराव जानेवारी 2026 मध्ये भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलात पार पडला? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. फ्रान्स, बी. युनायटेड किंगडम, सी. श्रीलंका, डी. मालदीव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, युनायटेड किंगडम. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. सहभागी हा सराव भारतीय नौदल आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्ही यांच्यात पार पडला. ठिकाण: हा युद्धसराव अरबी समुद्रात आयोजित करण्यात आला होता. उद्देश: दोन्ही देशांच्या नौदलांमधील परस्पर समन्वय, इंटरऑपरेबिलिटी वाढवणे आणि सागरी सुरक्षा अधिक मजबूत करणे हा याचा मुख्य हेतू आहे. वैशिष्ट्य: या सरावात दोन्ही देशांच्या आधुनिक युद्धनौका आणि हेलिकॉप्टर्सनी सहभाग घेतला होता. आता पुढील 9वा प्रश्न बघूया. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारताचे मत्स्य उत्पादन गेल्या दशकात किती टक्क्यांनी वाढले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. 50%, बी. 85%, सी. 106%, डी. 120%. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, 106%. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. विक्रमी वाढ: गेल्या 10 वर्षांत भारताच्या मत्स्य उत्पादनात 106%ची लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक स्थान: भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश बनला आहे. नीलक्रांती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसारख्या PMMSY सरकारी योजनांमुळे या क्षेत्राला मोठी गती मिळाली आहे. निर्यात: मत्स्य उत्पादनाच्या निर्यातीतही भारताने मोठी झेप घेतली असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे. आता पुढील 10वा प्रश्न बघूया. जानेवारी 2026 मध्ये चर्चेत असलेले भद्राकाली शिलालेख भद्राकाली इन्स्क्रिप्शन कोणत्या मंदिराच्या इतिहासाशी संबंधित आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. सोमनाथ मंदिर, बी. काशी विश्वनाथ मंदिर, सी. तिरुपती बालाजी, डी. जगन्नाथ मंदिर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. सोमनाथ मंदिर. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. ऐतिहासिक शोध: गुजरातच्या सोमनाथ मंदिर परिसरात अलीकडेच हे प्राचीन भद्राकाली शिलालेख सापडले असून ते चर्चेचा विषय ठरले आहेत. प्राचीनता: हे शिलालेख सोमनाथ मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनर्बांधणीच्या कालखंडावर प्रकाश टाकतात. लिपी: या शिलालेखांचा अभ्यास पुरातत्व विभागाकडून सुरू असून त्यातून मंदिराच्या सांस्कृतिक वारशाची नवीन माहिती समोर येत आहे. महत्त्व: सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. या शोधामुळे भाविक आणि इतिहासकारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. आता पुढील 11वा प्रश्न बघूया. भारताचे शिक्षण मंत्री यांनी 13व्या NITSER परिषदेचे आयोजन कोठे केले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. मुंबई, बी. चेन्नई, सी. नवी दिल्ली, डी. कोलकाता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. आयोजन: ही 13वी NITSER नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी, सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. अध्यक्षपद: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. उद्देश: देशातील सर्व NIT आणि IISER संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि संशोधनाला रिसर्च चालना देणे हा या परिषदेचा मुख्य हेतू होता. महत्त्वाचा निर्णय: या परिषदेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि औद्योगिक गरजांनुसार अभ्यासक्रम बदलण्यावर चर्चा करण्यात आली. आता पुढील 12वा प्रश्न बघूया. 14 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेवरील राष्ट्रीय परिषदेच्या पूर्वतयारीसाठी कोणत्या मंत्रालयाने शीबॉक्स पोर्टलचा प्रचार सुरू केला आहे? यासाठी खालील पर्याय आहेत.
ए. गृह मंत्रालय, बी. शिक्षण मंत्रालय, सी. महिला आणि बाल विकास मंत्रालय, डी. कामगार मंत्रालय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. महिला आणि बाल विकास मंत्रालय. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. शी बॉक्स पोर्टल याचे पूर्ण नाव सेक्शुअल हॅरासमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स असे असून हे कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठीचे एक केंद्रीकृत प्लॅटफॉर्म आहे. प्रचाराचा उद्देश आगामी राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करणे. व्याप्ती हे पोर्टल सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांतील महिला कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. सुरक्षितता या पोर्टलमुळे तक्रारदार महिलेची ओळख गोपनीय ठेवून थेट संबंधित मंत्रालयापर्यंत तक्रार पोहोचवण्यास मदत होते. आता पुढील 13वा प्रश्न बघूया. भारतीय लष्कराने जानेवारी 2026 मध्ये अरुणाचल प्रदेशातील रायंग मिलिटरी स्टेशन येथे कोणत्या उच्च तंत्रज्ञान सैन्य अभ्यासाचे आयोजन केले? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. शत्रुजीत, बी. ड्रोन प्रहार, सी. वायू शक्ती, डी. ऑपरेशन सतर्क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. ड्रोन प्रहार. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. ठिकाण हा महत्त्वाचा सराव अरुणाचल प्रदेशातील रायंग मिलिटरी स्टेशन येथे पार पडला. ड्रोनचा वापर यात प्रामुख्याने अत्याधुनिक ड्रोन आणि अँटी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून शत्रूवर अचूक हल्ला करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सुरक्षा महत्त्व वास्तविक नियंत्रण रेषेवर LAC देखरेख आणि संरक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला होता. तंत्रज्ञान या सरावात स्वॉर्म ड्रोन्स आणि कामिकेज ड्रोनसारख्या स्वदेशी बनावटीच्या उपकरणांची चाचणी घेण्यात आली. आता पुढील 14वा प्रश्न बघूया. 14 जानेवारी 1994 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला होता? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. पुणे विद्यापीठ, बी. मुंबई विद्यापीठ, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. ऐतिहासिक निर्णय 14 जानेवारी 1994 रोजी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. ठिकाण हे विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आहे. लढा या नामविस्तारासाठी सामाजिक स्तरावर 17 वर्षे प्रदीर्घ लढा दिला गेला, ज्याला नामांतर आंदोलन म्हणून ओळखले जाते. महत्त्व दरवर्षी जानेवारी 14 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात नामविस्तार दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. आता आपण आजचा शेवटचा 15वा प्रश्न बघूया. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी संकल्प अभियान सुरू केले आहे? यासाठी खालील पर्याय आहेत. ए. महाराष्ट्र, बी. त्रिपुरा, सी. आसाम, डी. मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. त्रिपुरा. काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. उद्देश त्रिपुरा सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. योजना या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना उच्च दर्जाची बियाणे, खते आणि तांत्रिक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. डिजिटल मदत या मोहिमेमध्ये स्मार्ट शेतीवर भर दिला असून शेतकऱ्यांसाठी विशेष हेल्पलाईन आणि मोबाईल ॲपची सुविधाही देण्यात आली आहे. शाश्वत शेती सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन त्रिपुराला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे 15 चालू घडामोडींचे प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोजच्या चालू घडामोडींच्या अपडेट्ससाठी आपल्या डेली करंट अफेअर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.